नमस्कार मंडळी, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि बघता बघताना 10 वर्ष कशी गेली कळलंच नाही. त्याच्यासाठीच मस्तपैकी तयार झाले. माझा हा आजचा लुक तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आमचा अंशू तर सकाळपासून नाचतो. त्याला बाहेर फिरायला जायची खूप घाई लागली. दिवसाची सुरुवात आम्ही स्वामींच्या दर्शनाने केली. स्वामींच्या मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं. मनाला खूप शांत वाटलं. त्यानंतर बाजूला साईबाबांचं मंदिर होतं. तिथेही माथा टेकवला आणि आशीर्वाद घेतले. खरंच अशा खास दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने झाली की पूर्ण दिवस सकारात्मक जातो. त्यानंतर आम्ही एका जवळच्याच पण खूप सुंदर ठिकाणी आलो. समोर अथांग पाणी आणि बसायला छान निवांत जागा. खूप दिवसांनी असं एकत्र शांतपणे बसलो होतो. तिथला नजारा पाहून मन प्रसन्न झालं. गप्पा मारत असतानाच आहोनी मस्त चटपटीत भेळ आणली. निसर्गाच्या सानिध्यात आणि समोर पाणी असताना ती भेळ खाण्याची मजा काही औरच होती. भेळ वगैरे खाल्ली आणि त्यानंतर तिथेच बाजूला एक छोटं गार्डन होतं. तिथे एक छोटी टॉय ट्रेन होती. मग काय आम्ही तिघेही ट्रेनमध्ये बसलो. अंशूला तर एवढी मजा येत होती आणि त्याला बघून आम्हालाही खूप आनंद झाला होता. लहान मुलांच्या आनंदात आपलंही बालपण पुन्हा एकदा जागं होतं, नाही का? खूप फिरून झाल्यावर भूक तर खूप लागली होती. म्हटलं आज बाहेरच जेवण करून जावं म्हणून हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलो. तिकडे गेल्यावर अंशूच्या आवडीचे लॉलीपॉप आणि फिश मागवले आणि आम्ही चिकनवर ताव मारला. जेवण तर एकदम भारी होतं आणि शेवटी गोड काहीतरी खावं म्हणून मस्त असे आईस्क्रीम खाऊन घेतलं. तर असा आमचा ॲनिव्हर्सरीचा दिवस खूपच आनंदात आणि समाधानात गेला. तुम्हाला आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.